स्वाती पाटील, तहसीलदार तळा, जिल्हा रायगड. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये ई हक्क प्रणाली याबाबत माहिती घेणार आहोत. तर ई हक्क प्रणाली म्हणजे काय? तर आपल्याला जेव्हा कोणत्याही खातेदाराला एक सातबाऱ्यावरती काही अपडेशन करायचे असतील, तर त्यासाठी आपल्याला समक्ष तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये जावं लागतं. तर ई हक्क प्रणाली मार्फत आपण समक्ष तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात न जाता घरी बसल्याही अर्ज करता येणार आहे. तर ई हक्क प्रणाली मार्फत अर्ज करण्यासाठी साईट आहे http://peigr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आपण ई हक्क प्रणाली मार्फत अर्ज करू शकतो. तर या प्रणालीचा वापर करण्यासाठी पहिले तर आपल्याला ई हक्क मध्ये स्वतःच एक युजर प्रोफाईल तयार करावं लागणार आहे, ज्यामध्ये आपल्याला स्वतःची वैयक्तिक माहिती जसं की नाव असेल, आपला मोबाईल नंबर असेल, आपला ईमेल आयडी असेल, हे आपल्याला नमूद करावं लागणार आहे. त्यानंतर आपला एक युजर आयडी व पासवर्ड तयार होईल आणि त्या युजर आयडी व पासवर्डचा वापर करून आपण संबंधित तलाठी कार्यालयाकडे सातबारा अपडेशनसाठी किंवा जे तुम्हाला सातबारामध्ये जे फेरफार करायचे असतील त्यासाठी तुम्ही ई हक्क प्रणाली मार्फत अर्ज करू शकता. तर यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे अर्ज करू शकता? तर तुमची वारस नोंद असेल किंवा एखाद्या सोसायटीचा बँकेचा बोजा दाखल करायचा असेल किंवा आपल्या सातबारावरती बोजा कमी करायचा असेल किंवा ई करार नोंदी घ्यायची असतील किंवा पैशाची नाव कमी करायची असेल किंवा अपाकशेरा अज्ञान पालक करता त्याचे नाव कमी करायचे असेल, एकोपाचे नाव कमी करायचे असेल किंवा संगणकीकृत सातबारामध्ये काही किरकोळ चुका असतील, हस्तलेखन दोष असेल, त्यामध्ये दुरुस्ती करून घ्यायची असेल तर अशा प्रकारचे अर्ज आपल्याला ई हक्क प्रणालीमधून करता येतील. तर मी आपल्याला या मार्फत आवाहन करते की आपण तलाठी कार्यालयात न जाता, तहसील कार्यालयात न जाता घर बसल्याही ई हक्क प्रणाली मार्फत अर्ज करू शकता. तरी आपण सर्वांनी ई हक्क प्रणालीचा जास्तीत जास्त